So welcome again. We are looking at voltage divider bias method. There are three methods for biasing of the transistor. Base resistor method, biasing with feedback resistor, and voltage divider bias method. So we have to see the voltage divider bias method in detail. It is also called cell bias method. So this is the most widely used bias method because it has some good advantages. The advantage of this method is that it provides a good stabilization. So what is the stabilization? Now when the transistor is put into the any application for amplification purpose, then due to the current flows or due to the unavoidable circumstances, there is a rise in temperature of the transistor, and this increase in temperature of the transistor may cause the shifting of the operating point. It may cause the shifting of the operating point. So this shifting of the operating point is automatically stabilized by this voltage divider bias method, and therefore it is said that it provides a good stabilization. So in this method we will see how this method is used. So in this method, two resistances R1 and R2 forms the voltage divider network as shown in figure. Hence, it is called as the voltage divider bias method. So in the next slide, say this is the voltage divider bias method. हे जे सर्किट आहे, आता बघा इथे आपण कुठलाही इनपुट दिलेला नाहीये. वी हॅव नॉट प्रोव्हाइडेड एनी इनपुट किंवा आपण त्याचं आउटपुट पण घेतलेलं नाहीये. म्हणजे आपण काय केलंय, आपल्याला या ट्रान्झिस्टरला वी हॅव टू प्रोव्हाइड द बायसिंग. आपल्याला या ट्रान्झिस्टरला बायस करायचंय, बरोबर. बायसिंग म्हणजे टू मेंटेन प्रॉपर फ्लो ऑफ कलेक्टर करंट, डीसी कलेक्टर करंट. म्हणजे हा कलेक्टर करंट आपल्याला सेट करायचा आहे. नंतर कलेक्टर टू एमिटर व्होल्टेज आपल्याला सेट करायचं आहे, आणि बेस एमिटर व्होल्टेज पण आपल्याला इस्टॅब्लिश करायचं आहे, बरोबर. बेस एमिटर व्होल्टेज आपल्याला इस्टॅब्लिश करायचं. म्हणून आपण काय केलं की आता इथे आपल्याला हे बेस एमिटर व्होल्टेज आपल्याला इस्टॅब्लिश करायचं आहे, कलेक्टर व्होल्टेज इस्टॅब्लिश करायचं आहे. मग वी युज्ड द टू रेजिस्टन्सेस R1 अँड R2. हे रेजिस्टन्स आपण वापरले R1 आणि R2, बरोबर. तर सो दिस मेथड forms the voltage divider network. Hence it is called as the voltage divider bias method. So see in this diagram, आता इथे हा R1 आणि R2. So this is the supply voltage, plus VCC is the supply voltage. Now this voltage is divided into R1 and R2. This voltage is divided into R1 and R2, बरोबर. सो समजा मी या पॉइंटला म्हणजे बी या पॉइंटला व्होल्टेज किती असेल, तर इट इज डिवाइडेड बाय द R1 and R2, बरोबर. सो म्हणून या अशी जिथे जिथे अरेंजमेंट असते, व्हेनेवर यू विल फाइंड द अरेंजमेंट लाईक दिस, बरोबर. हा R1 R2 पुढे R3 असेल, तर या ठिकाणी this voltage is divided into two parts. Some voltage will drop across R1 and some voltage will drop across R2. त्याच्यामुळे बी या पॉइंटचं जे व्होल्टेज असेल ते आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करता येईल. सो R1 and R2 ऍक्ट एज ए व्होल्टेज डिवायडर नेटवर्क. R1 and R2 ऍक्ट एज ए व्होल्टेज डिवायडर नेटवर्क. म्हणून या सर्किटला काय म्हणतात, व्होल्टेज डिवायडर बायस मेथड, बरोबर. दिस मेथड इज कॉल्ड एज व्होल्टेज डिवायडर बायस मेथड, बरोबर. So in this method, two resistances R1 and R2 forms the voltage divider network. Hence it is called as the voltage divider bias method. नंतर the emitter resistance is used to provide stabilization. मी तुम्हाला बोललो की स्टॅबिलायझेशन साठी आपल्याला आता हा RE जो आहे, इट इज युज्ड फॉर स्टॅबिलायझेशन. आता स्टॅबिलायझेशन म्हणजे काय की समजा ड्यू टू सम अनअवॉइडेबल सर्कमस्टन्सेस जर हा बेस एमिटर जंक्शनचं फॉरवर्ड बायसिंग वाढलं तर ऑटोमॅटिकली या रेजिस्टन्समुळे ते काय होऊन जाईल, कमी होऊन जाईल. जर फॉरवर्ड बायसिंग कमी झालं काही कारणामुळे तर ऑटोमॅटिकली या रेजिस्टन्समुळे ते आपण ज्या व्हॅल्यूला सेट केलं असेल त्या व्हॅल्यूला ते येऊन जाईल. सो देर इज ए ऑटोमॅटिक स्टॅबिलायझेशन, बरोबर. सो द एमिटर रेजिस्टन्स आर यूज्ड टू प्रोव्हाइड द स्टॅबिलायझेशन. नंतर द व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस R2 फॉरवर्ड बायसेस द एमिटर बेस जंक्शन. Hence proper base current and collector current flows in the zero signal condition, बरोबर. आता हा जो आहे R2, या R2 च्या अक्रॉस जे व्होल्टेज इथे येईल त्याच्यामुळे काय होईल, दिस बेस एमिटर जंक्शन इज मेड
फॉरवर्ड बायस, बरोबर. या R2 मुळे बेस एमिटर जंक्शन काय झालं, फॉरवर्ड बायस होईल आणि इट विल सेटअप द बेस करंट, काहीतरी बेस करंट फ्लो होईल, म्हणजे तो बेस करंट काय होईल IB. आणि हा बेस करंट फ्लो झाला म्हणजे कलेक्टर करंट काय असतो, IC इज इक्वल टू बीटा टाइम्स IB, म्हणजे कलेक्टर करंट पण फ्लो होईल, बरोबर. म्हणजे जर बेस करंट फ्लो होईल, इफ देर इज अ फ्लो ऑफ बेस करंट देन देर इज अ फ्लो ऑफ कलेक्टर करंट, बट हियर नो सिग्नल इज अप्लाइड. आपण ही कंडिशन्स काय वापरली की नो सिग्नल इज अप्लाइड. माझे लक्षात येते, लुक ॲट द डायग्राम. या R2 मुळे आपण बेस एमिटर जंक्शन काय करतोय, फॉरवर्ड बायस करतोय आणि त्याच्यामुळे बेस करंट फ्लो होतोय. आणि हा बेस करंट फ्लो झाल्यामुळे काय होतोय, कलेक्टर करंट पण फ्लो होईल, बरोबर. आणि हा बेस करंट किती फ्लो होईल, इट डिपेंड अपॉन द व्हॅल्यू ऑफ R2. आणि हा कलेक्टर करंट किती फ्लो होईल, इट डिपेंड्स अपॉन द अमाउंट ऑफ बेस करंट. It depends upon the amount of base current. So the zero signal base current and collector current will be set up and collector to emitter voltage will be set up. The voltage drop across R2 forward biases the emitter base junction, hence proper base current and collector current flows in the zero signal condition. तर हे झालं आपलं या सर्किटचं आपण काय म्हणतो की अशा पद्धतीने सर्किट व्होल्टेज डिवायडर बायस मेथड अप्लाय केलं जातं. आता याचं आपण डिटेल अनालिसिस, सर्किट अनालिसिस बघूया. आता लेटेस्ट से, आता ह्या R1 मधून वाहणारा करंट, लेटेस्ट से द करंट थ्रू द R1 इज I1, करंट थ्रू R1 इज I1 आणि करंट थ्रू दिस बेस इज IB. या बेस मधून जाणारा करंट IB आहे. बट यू नो फ्रॉम द ट्रान्झिस्टर कॅरेक्टरिस्टिक्स, किंवा आपल्याला ट्रान्झिस्टरचे कॅरेक्टरिस्टिक मध्ये माहिती आहे की द बेस करंट इज व्हेरी व्हेरी स्मॉल. बेस करंट काय असतो, फार स्मॉल असतो, बरोबर. म्हणजे जर आपण समुद्रातल्या पाण्यातनं वाटेवर पाणी काढून घेतलं तर समुद्राच्या लेवलमध्ये काही फरक पडत नाही, बरोबर. त्या उक्तीप्रमाणे हा बेस करंट अतिशय स्मॉल असतो. बेस करंट इज व्हेरी स्मॉल. मग त्याच्यामुळे आपण त्याला तो निग्लेक्ट जर केला तर I1 आणि हा I2 काय असेल, सारखा असेल. सिन्स IB इज लेस दॅन I1, therefore current through R2 is also approximately I1. म्हणजे R2 मधून जाणारा करंट सुद्धा हा काय असेल, I1 असेल. Now according to Kirchhoff's law आपण आपल्याला काय माहिती होतं, I1 is equal to IB plus I2 असं मिळायला पाहिजे होतं, बरोबर. बट IB इज व्हेरी स्मॉल, म्हणून आपण त्याला काय केलं, वी हॅव निग्लेक्टेड IB आणि त्याच्यामुळे I1 इज इक्वल टू I2, म्हणजे R2 मधून जाणारा करंट सुद्धा काय आहे, I1 असेल, बरोबर. म्हणजे I1 इतकाच करंट R2 मधून फ्लो होतोय असं आपण इथे म्हणतो. आता कलेक्टर करंट IC, कलेक्टर करंट, आता आपल्याला हा कलेक्टर करंट आपल्याला काढायचा आहे IC, बरोबर. आता हा कलेक्टर करंट IC इज इक्वल टू, आता आपल्याला I1 काय, I1 किती कसं काढणार आपण, हा टोटल रेजिस्टन्स R1 प्लस R2 झाला, R1 प्लस R2 म्हणजे V अपॉन R अकॉर्डिंग टू, म्हणजे हा VCC अपॉन R1 प्लस R2, तर आपल्याला काय मिळेल, I1 मिळेल. सो यू विल गेट I1. आपल्याला काय काढायचंय, कलेक्टर करंट IC काढायचंय. वी हॅव टू एस्टॅब्लिश द कलेक्टर करंट IC, बरोबर. पण त्याच्या आधी आपण काय काढलं, I1 ची व्हॅल्यू काढली. I1 इज इक्वल टू VCC अपॉन R1 प्लस R2 अकॉर्डिंग टू ओम्स लॉ. V इज इक्वल टू R आहे, त्याच्याप्रमाणे आपण I1 ची व्हॅल्यू काढली VCC अपॉन R1 प्लस R2, कारण आपण हा IB काय केला, आपण निग्लेक्ट केला. आता व्होल्टेज अक्रॉस R2, आता या म्हणजे B या पॉइंटचं व्होल्टेज, हे पोटेन्शियल डिवायडर अरेंजमेंटने काढावं लागतं. म्हणजे R2 अपॉन R1 प्लस R2 अपॉन R1 प्लस R2 इंटू VCC, म्हणजे V2 जो आहे तो R2 अपॉन, माझा फॉर्म्युला चुकलेला आहे, R2 अपॉन R1 प्लस R2 इंटू VCC असा तो फॉर्म्युला पाहिजे होता इथे. V2 इज इक्वल टू R2 अपॉन R1 प्लस R2 इंटू VCC, बरोबर. कारण ही पोटेन्शियल डिवायडर अरेंजमेंट आहे. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की ज्या वेळेला अशी अरेंजमेंट येईल त्यावेळेला या मधल्या पॉईंटचं जे व्होल्टेज असेल तर हा रेजिस्टन्स वरती घ्यायचा आणि खाली R1 प्लस R2 घ्यायचा आणि मल्टिप्लाय बाय प्लस VCC असा तो फॉर्म्युला तयार होतो. म्हणजे दॅट इज द V2 म्हणजे व्होल्टेज अक्रॉस द बेस, बरोबर. त्याला आपण व्होल्टेज अक्रॉस द R2 म्हणूया. आता आपण
बेस सर्किट आहे, हे बेस सर्किट आहे, याला आपण किर्चॉफ व्होल्टेज लॉ आपण अप्लाय केला. आता याच्या अक्रॉसचं व्होल्टेज किती आहे? V2. R2 च्या अक्रॉसचं व्होल्टेज किती आहे? V2. आता दिस V2 इज इक्वल टू, म्हणजे ही जी ब्रँच आहे याच्या अक्रॉस जे व्होल्टेज ड्रॉप होईल दॅट मस्ट बी इज इक्वल टू व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस किंवा टोटल सम ऑफ द व्होल्टेजेस इज 0. बरोबर. मग आपण हे याच्या अक्रॉसचं व्होल्टेज V2, R2 च्या अक्रॉसचं व्होल्टेज V2, हे व्होल्टेज काय आलं पाहिजे? या ट्रान्झिस्टरच्या बेस एमिटर मधलं व्होल्टेज प्लस RE च्या अक्रॉसचं व्होल्टेज. बरोबर. म्हणजे V2 इज इक्वल टू बेस एमिटर व्होल्टेज प्लस व्होल्टेज अक्रॉस द एमिटर रेजिस्टन्स. बरोबर. मग V2 इज इक्वल टू VB प्लस, आता VE म्हणजे याच्या अक्रॉसचं जे व्होल्टेज आहे तर याच्यातला जाणारा करंट IE आहे आणि रेजिस्टन्स समजा RE आहे, तर तो V इज इक्वल टू काय होईल? IE RE. बरोबर. म्हणजे या इक्वेशनवर आपण सिम्प्लिफाय केलं तर हा V2 हा VB इकडे घेणार तर तो निगेटिव्ह होईल आणि हा RE डिवाइड होईल, म्हणजे IE आपल्याला एमिटर करंट मिळाला आपल्याला V2 मायनस VB अपॉन RE. बट आपल्याला माहिती आहे की कलेक्टर करंट इज अप्रॉक्सिमेटली इज इक्वल टू एमिटर करंट. कलेक्टर करंट हा अप्रॉक्सिमेटली एमिटर करंट इतकाच असतो. म्हणून आपण इथे IC इज इक्वल टू काय मिळाला मग आपल्याला? IE च्या ऐवजी आपण IC घेतला. IC इज इक्वल टू V2 मायनस VB अपॉन RE. बरोबर. आता ह्या इक्वेशन मध्ये बघा IC हा कलेक्टर करंट आहे. दिस इज द कलेक्टर करंट. IC काढला आपण V2 म्हणजे या रेजिस्टन्सच्या अक्रॉसचं व्होल्टेज, नंतर VB म्हणजे बेस एमिटर व्होल्टेज अपॉन RE. सो दिस IC इज इंडिव्हिज्युअल ट्रान्झिस्टर पॅरामीटर अँड हिज गुड स्टॅबिलायझेशन इज ऑब्टेन. आता इथे ट्रान्झिस्टरचा कुठलाही पॅरामीटर नाहीये, कारण हे सगळं व्होल्टेजेस आणि करंट्स आहेत आणि रेजिस्टन्स आहेत. तर ट्रान्झिस्टरचा कुठलाही पॅरामीटर म्हणजे गेन नाही, अल्फा बीटा नाही, तर त्याच्यामुळे इट इज इंडिपेंडेंट. IC इज इंडिव्हिज्युअल ट्रान्झिस्टर पॅरामीटर अँड हेन्स गुड स्टॅबिलायझेशन इज ऑब्टेन. म्हणून आपल्याला गुड स्टॅबिलायझेशन या सर्किटमध्ये मिळू शकतं. सो IC इज इक्वल टू V2 मायनस VB अपॉन RE. हा फॉर्म्युला फक्त थोडासा चुकला माझा. हा फॉर्म्युला असा पाहिजे होता, V2 म्हणजे या रेजिस्टन्सच्या अक्रॉसचं जे व्होल्टेज आहे दॅट इज R2 अपॉन R1 प्लस R2 इंटू VCC. तर हा R2 अपॉन R1 प्लस R2 इंटू VCC असा फॉर्म्युला पाहिजे होता. तो VCC अपॉन R1 प्लस R2 इंटू आणि बरोबर आहे डबल ब्रॅकेट मध्ये टाकलेलं आहे त्याच्यामुळे ते तसं वाटतंय. बरोबर, फॉर्म्युला बरोबर आहे. बरोबर, ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण आता इथे कलेक्टर करंट आपण इस्टॅब्लिश केलं. नंतर आपल्याला बेस करंट VB आपल्याला मिळाला. बरोबर. सो इन दिस वे आता आपण कलेक्टर टू एमिटर व्होल्टेज सेटअप करूया. तर कलेक्टर टू एमिटर व्होल्टेज सेटअप करूया. आपल्या KVL टू कलेक्टर सर्किट. आता हे कलेक्टर सर्किट आहे, याला आपण KVL अप्लाय करूया. KVL म्हणजे किर्चॉफ व्होल्टेज लॉ. आणि आपल्याला कलेक्टर टू एमिटर व्होल्टेज VCE काढायचंय. म्हणजे हे व्होल्टेज या एमिटर आणि कलेक्टरच्या अक्रॉसचं व्होल्टेज किती असेल ते आपल्याला काढायचं आहे. आता हे आपल्याला व्होल्टेज आहे VCC. दिस व्होल्टेज मस्ट बी इज इक्वल टू व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस दिस RC प्लस व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस दिस ट्रान्झिस्टर प्लस व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस दिस RE. ते या म्हणजे आपल्याला व्होल्टेज इज इक्वल टू द टोटल व्होल्टेज ड्रॉप इन द सर्किट. या सर्किटमध्ये टोटल व्होल्टेज किती ड्रॉप झाला इट इज इक्वल टू द आपल्याला व्होल्टेज. मग आपल्याला व्होल्टेज किती आपलं VCC. या रेजिस्टन्सच्या अक्रॉसचं व्होल्टेज किती येईल IC इंटू RC. नंतर या ट्रान्झिस्टरच्या एमिटर आणि कलेक्टर मध्ये किती व्होल्टेज आहे तर ते VCE, त्याला आपण VCE म्हटलं. आणि हा जो रेजिस्टन्स RE आहे त्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज ड्रॉप किती आहे IE RE. सो VCC इज इक्वल टू IC RC प्लस VCE प्लस, आता आपल्याला माहिती आहे की IC इज इक्वल टू IE अप्रॉक्सिमेटली, म्हणून हा IC आणि RE घेतला आपण. सो VCC इज इक्वल टू, आपण इथे हा IC कॉमन घेतला म्हणजे RC प्लस RE होईल प्लस VCE होईल. हा VCE इकडे घेतला, हा म्हणजे ही टर्म इकडे नेली तर VC इज इक्वल टू VCC मायनस IC RC प्लस RE. आता आपण IC मागच्या इक्वेशन मध्ये काढलेला आहे. IC आपण मागच्या इक्वेशन मध्ये काढलेला आहे. जर IC आपल्याला माहित असेल तर